आपल्याबरोबर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर आहेत. सर, प्रो गोविंदाच्या सीझन 3ला सुरुवात झालेली आहे. आज सगळे टीम्स आलेल्या आहेत. पिरॅमिड्स म्हणजे एक थरावर थर लावले जात आहेत. काय सांगाल या सीझन 3चं आकर्षण काय असेल? ख्रिस गेल तर आहेच, पण इतर काय आकर्षण असतं? आकर्षणापेक्षा बघा, माझं जे स्वप्न होतं गेल्या अनेक वर्षापासूनचं ते स्वप्न पूर्वेश सरनाईकांनी प्रत्यक्षात उतरवलं. प्रामुख्यानं माझी हीच भूमिका होती की मी गोविंदा म्हणून तळागाळातल्या माझ्या गोविंदांबरोबर फिरत होतो आणि त्या माध्यमातून थरावर थर रचत आम्ही आमचे उत्सव साजरे करत होतो लहानपणापासून. गेल्या 24-25 वर्षापासून मी ठाण्यातील एक प्रमुख आयोजक म्हणून संस्कृती या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडीचं आयोजन करत होतो. अनेक मंडळं माझ्या दहीहंडीमध्ये थर रचत असताना मनामध्ये एक विचार आला की जशा पद्धतीनं प्रो कबड्डी खेळली जाते तशा पद्धतीनं आपला प्रो गोविंदा का होऊ शकत नाही. कारण शेवटी हा सुद्धा खेळ आहे आणि त्या माध्यमातून मी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम राज्याच्या क्रीडा खात्याकडे पाठपुरावा चालू केला. त्यावेळेस विनोद तावडे क्रीडा खात्याचे मंत्री होते आणि मी त्यांना पटवून दिलं की शेवटी हा मातीतला खेळ आहे. हा राज्यस्तरीय खेळ पूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये पोचला पाहिजे. कारण स्पेनचे गोविंदा पथकसुद्धा ह्या ठिकाणी येत होते आणि त्यामुळे मी साहसी क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश करण्याचा आग्रह धरल्यानंतर त्यांनी तो मान्य केला. नंतर नियमावली बनवली आणि नियमावली बनवून आम्ही त्या पद्धतीनं खेळायला सुरुवात केली. त्यातलं प्रमुख कारण असं होतं की दरवर्षी गोविंदाचा म्हणजे दहीहंडीचा उत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये एवढ्या गोविंदा मृत्युमुखी, एवढे गोविंदा जायबंदी, एवढ्या गोविंदाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाचे मणक्याचे आजार झाले वगैरे, हे बघून आम्हाला असं वाटत होतं की आम्ही आयोजन करतोय हे ह्या गोविंदांना हातपाय मोडण्यासाठी करतोय की त्यांचा जीव घेण्यासाठी करतोय. आणि त्यामुळे यामध्ये कुठेतरी सुसूत्रता आली पाहिजे, नियम आली पाहिजे आणि त्या नियमाच्या आधारे जर त्यांनी थरावर थर रचले तर अपघात होणार नाही. आणि त्यामुळे साहसी क्रीडा प्रकारामध्ये जर समावेश केला तर तो अपघात विरहित गोविंदा साजरा करता येईल, आपल्याला दहीहंडीचा उत्सव साजरा करता येईल आणि मला त्याला यश मिळालं. काही वर्षापूर्वी मी पूर्वेशला सांगितलं की आता आपल्याला साहसी क्रीडा प्रकारात समावेश झाल्यानंतर आता ह्याचं रूपांतर आपण प्रो गोविंदामध्ये करू. आणि मला म्हणजे ह्या गोष्टीचा अभिमान आहे की माझा हा रस्त्यातला आणि लाल मातीतला गोविंदा हा आता राज्यस्तरीय नाही तर नॅशनल लेवलला जाऊन पोहोचलेला आहे. कारण प्रो गोविंदाच्या रूपामध्ये तो नियमावलीच्या आधारे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर त्याचं नाव नोंदवलं जातं, त्या मंडळाचं नाव नोंदवलं जातं. त्यातील काही अनेक तरुणांना आता गेल्या 3 वर्षामध्ये प्रायोजक जे आम्हाला मिळतात त्यांच्या माध्यमातून नोकरी लागलेली आहे. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारे स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे हा मराठमोळा तरुणांचा उत्सव आम्ही जागतिक स्तरावर घेऊन जायला प्रयत्न करतो आणि मला 3 वर्षचा हा जो अनुभव आहे तो अनुभव अतिशय चांगला आहे. आता त्याच तुमच्या या म्हणजे तुम्ही जो इनिशिएटिव्ह सुरू केला होता त्याच्यानंतर नक्कीच इतक्या मोठा सण असेल किंवा इतका मोठ्या स्पर्धा भरवायची असेल त्यासाठी स्पॉन्सर लागणार. पण त्या स्पॉन्सरशिपवरून वाद सुरू झालेला आहे. एकतर रोहित पवार यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आणि त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विट केलं. दोघांनी देखील आरोप केलेले आहेत की रॅपिडोचे जी आपण बाईक पकडलेली होती त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई केली, रॅपिडोवर गुन्हा दाखल झाला, मात्र त्यातूनच रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवली, असा एक गंभीर आरोप आपल्यावर केला होता. मला खरोखर तर यांचं म्हणजे विरोधी पक्षाच्या ह्या आमदारांचं थोडंसं कुठेतरी मानसिक संतुलन बिघडले की काय असं वाटायला लागतं. कारण मी आता रोहित पवारनी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोणाकोणाची स्पॉन्सरशिप घेतली होती, कोणाकोणाला त्यांनी जेव्हा पुण्यामध्ये ह्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या त्यामध्ये त्याचे स्पॉन्सरर कोण होते हे सांगायची गरज नाही आहे. परंतु मी त्यामध्ये जाणार नाही, कारण शेवटी तो खेळ आहे आणि खेळामध्ये राजकारण आणू नये ह्या मताचा मी आहे. विजय वडेट्टीवार किंवा रोहित पवार यांना मला हेच सांगायचं आहे की 3 वर्षापासून प्रो गोविंदाचा थरार चालू आहे. 3 वर्षापासून आमच्याबरोबर म्हणजे मी असं म्हणणार नाही परंतु माझ्या मुलाची जी इव्हेंट कंपनी आहे किंवा ही प्रो गोविंदाचं लीग जो ज्याचा अध्यक्ष आहे तेव्हापासून हे 24 ते 25 ज्याचे जे स्पॉन्सरर आहेत ते स्पॉन्सररमध्ये हा एक रॅपिडो नावाची सुद्धा कंपनी आहे. त्यावेळेस मला तर काय माहीत नव्हतं 3 वर्षापूर्वी जेव्हा स्पॉन्सरशिप घेतली की मी राज्याचा परिवहन मंत्री होणार आहे. तरीसुद्धा 26 मेला पहिल्यांदा गोविंदाचा जेव्हा सीझन ह्या प्रो गोविंदाचा चालू झाला तेव्हापासून रॅपिडोची स्पॉन्सरशिप इतर सगळ्या स्पॉन्सरशिपप्रमाणे त्यांच्याबरोबर आहे. परंतु हे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू असताना काही आमदारांनी त्यावेळी आक्षेप घेतला
विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे दानवे आहेत त्यांनी आक्षेप घेतला आणि म्हणून मी हा विचार केला की रॅपिडो, ओला, उबेर ह्या जर काही संस्था ज्या आहेत त्या जर बेकायदेशीरप्रमाणे प्रकारे वाहन जर चालवत असतील तर त्यांच्यावर परिवहन मंत्री म्हणून कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. मी माझ्या मंत्रालयाच्या बाहेर ताबडतोब ज्या दिवशी हा आरोप झाला त्या दिवशी सांगितलं की बघा हे कुठली बाईक टॅक्सी चालू आहे का, बुक करा. आणि माझ्या OSDनी ती बुक केली आणि मंत्रालयाच्या दारामध्ये ती आली. त्यामध्ये चालवणारा जो होता तो बिचारा गरीब होता. त्याने 165 रुपये मला सांगितलं की आम्ही हे फी आकारणार आहे. परंतु मी त्याला सांगितलं बाबा तू गरीब आहे, तुझ्यावर आम्ही कारवाई करून काय फायदा. त्याला उलट मी माझ्या खिशातले 500 रुपये दिले. परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं याच्यावर कारवाई नाही, याच्या मालकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि ताबडतोब आम्ही जे आमची अधिकारी आहेत त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलं गुन्हे दाखल करायला. त्यांना ऑफिशियल, कारण नॅशनल लेवलच्या नाही तर इंटरनॅशनल लेवलच्या ह्या कंपन्या आहेत सगळ्या, ओला, उबेर, रॅपिडो ह्या सगळ्या संस्थांना ज्या आहेत नोटिसेस दिल्या, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. राज्य शासनाच्या वतीनं जे काही आम्ही तक्रार अर्ज दिला त्या तक्रार अर्जाचा दखल घेऊन ह्या सगळ्या ड्रायव्हरवर नव्हे तर त्या मालकांवर गुन्हे दाखल केले. जर आम्ही स्पॉन्सरशिप घेतली असती आणि माझा स्पॉन्सरर आहे त्याच्यावर कशाला गुन्हा दाखल करायचा हा विचार केला असता तर मग तुम्ही आरोप माझ्यावर केले असते तर ते चाललं असतं. परंतु मी पहिला मंत्री आहे की एखाद्या कुठल्या तरी खेळामध्ये एखाद्या संस्थेला स्पॉन्सरशिप दिली म्हणून काय त्यांनी काय शासन विकत घेतलं आहे? त्यांच्यावर बेकायदेशीर कामं करायला त्याला का परवानगी दिली आहे स्पॉन्सरशिप दिली म्हणजे? म्हणून मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि ड्रायव्हरवर न करता डायरेक्टर त्यांचे जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आणि मी मंत्री असल्याचा मला काही लोकांचे फोनही आले की तुम्ही कारवाई वगैरे करता का, करू नका, कारण मोठे आणि इंटरनॅशनल लेवलच्या त्या कंपन्यात. बोलू नाही, बेकायदेशीर जर कामं ते करत असतील राज्यामध्ये तर मी त्यांना बिलकुल सोडणार नाही. आणि पहिली गोष्ट अशी की त्यांना आम्ही परवानगी देतोय, त्यांनी शासनाची परवानगी घ्यावी आणि मग त्यांनी त्यांची राईट चालू ठेवावी, आमची काही हरकत नाही. पण यालाच कुठे ना कुठे स्टंटचं नाव दिलं जातं, यालाच कुठे ना कुठे प्रसारमाध्यमांना घेऊन गेले आणि कारवाई केली अशा प्रकारे म्हटलं. गोष्ट अशी की मी कुठल्याही प्रसारमाध्यमाला ते घेऊन गेलो नव्हतो, कुठे कुणालाही मी बोलवलं नव्हतं त्या ठिकाणी. आणि बोलवलं नसताना सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी काही लोकांनी काढला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते आहेत दानवे साहेबांनी ते बघितलं की एका बाजूला पकडतात आणि त्यांच्या त्या प्रो गोविंदाला मात्र स्पॉन्सरशिप दिलेली आहे, मग हे स्पॉन्सरशिप दिलेली चालतं का, मग त्यांच्यावर कारवाई का करता म्हणून उलट त्यांची बाजू त्यांनी घेतली. तेव्हा मी त्यांना सांगितलं स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय शासन विकत घेतलेलं नाही, बेकायदेशीर कामाची काय त्यांनी पावती घेतलेली नाही आहे, त्यामुळे मी कारवाई करणार. उलट त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कौतुक करायला पाहिजे की असा परिवहन मंत्री आहे की ज्यांनी स्पॉन्सरशिप एखाद्या खेळाच्या स्पर्धेला दिली. भले माझी नाही, माझ्या मुलाची, मी जबाबदारी झटकत नाही, माझ्या मुलाची आहे म्हणजे माझी पण तेवढीच जबाबदारी आहे परिवहन मंत्री म्हणून. परंतु मी कायदेशीर कारवाई केली आणि FIR दाखल केला, फक्त नोटीस देऊन थांबलो नाही. आणि अशा प्रकारे काम केल्यानंतर जर आरोप होत असेल तर ते आरोप सहन करण्याची आमची क्षमता आहे. आणि अंजली दमानी यांनी पण एक व्हिडिओ काढला होता, तो व्हिडिओ मी बघितला आणि ताबडतोब मी त्यांनाही फोन केला. त्यांना ते FIRच्या कॉप्या वगैरे त्यांना पाठवल्या, त्यांनाही सांगितली ही वस्तुस्थिती अशी आहे. मला जर काय खोटं असतं तर कोणाला फोन करायची गरज पण नव्हती. मी वडपल्लीवार किंवा रोहित पवारांनाही त्या माध्यमातून मेसेज करायचा प्रयत्न केला. आणि जर चुकीचं काय असेल तर ठीक आहे, पण जर खेळामध्ये राजकारण आणायचं नसेल तर असे काही आरोप तरी करू नये असं मला वाटतं. पण हे रॅपिडोची एंट्री झाली कशी? म्हणजे ते टायटल स्पॉन्सर आहे म्हणून सगळ्यांना दिसलं की अनेक पण स्पॉन्सर असतील ना? 25 स्पॉन्सर आहे, त्यामध्ये एक तो आहे, काय फरक पडतो? आणि असं काही नाही, ते स्पॉन्सरशिप काय म्हणजे काय कोणाला माझ्या मुलाला काही पैसे आणून देत नाही, ते काही ॲडव्हर्टायझिंगची जबाबदारी घेतात. ती लोक काही जे काही TV चॅनलला वगैरे बातम्या हे दिल्या जातात, जाहिराती दिल्या जातात, पेपरला जाहिराती दिल्या जातात, किंवा काही बक्षिसं मुलांना द्यावी लागतात किंवा काही T-शर्ट्स द्यावे लागतात, ते देतात. त्यांनी एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे. याचा तर मेन स्पॉन्सरर मी आहे. तर मी प्रताप सरनाईक फाउंडेशन आहे, आम्ही जो खर्च राज्य शासनाकडनं पण काही घेत नाही, आम्ही आमच्या खिशात खर्च करून हे करतो. जर काही स्पॉन्सरर आले तर त्यांची स्पॉन्सरशिप घ्यायला काय हरकत आहे? आणि खेळ आहे, खेळामध्ये काही हरकत नाही. बाकीच्या नाही तर दुसऱ्या कुठल्या खेळामध्ये दारूची जाहिरात घेतली जाते, कुठल्या खेळामध्ये पान पराग आणि सुपारीची जाहिरात दिली जाते, असं काही चुकीचं केलेलं असं मला तरी वाटतं. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो. या रॅपिडोवर तर आपण उत्तर दिले, दहीहंडी जवळ आलेलीच आहे, दहीहंडी खेळायच्या वेळी त्याची कशी तयारी सुरू आहे? कारण की तुमच्याकडे सगळ्यात मोठा दहीहंडी सण असतो, तर त्याची कशी तयारी सुरू आहे? बघा, आता क्रिस गेलला आम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर केलेला का घेतलेलं याचं कारण सुद्धा असं आहे की हा जो स्पोर्ट्स आहे
तो इंटरनॅशनल लेवलला, आता राज्यस्तरीय लेवलला आणि नॅशनल लेवलला आम्ही तर घेऊन गेलो आहे, पण इंटरनॅशनल लेवलला तो स्पोर्ट्स पोचावा. टी व्ही चॅनलच्या काही चॅनलच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सगळ्या देशांमध्ये तो दाखवायचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे ख्रिस गेल सारखा जर एक चांगला क्रिकेटपटू जो प्रत्येकाला हवा असं वाटतो, त्याला बघितल्यानंतर लोक असं वाटतात की आता आला बॅट हातात घेतली म्हणजे तो छकडी मारणार, चौकार मारणार, असा एक चांगला खेळाडू ह्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतो. म्हणजे तो खेळ आम्हाला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि मला अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्यावेळेस पहिल्यांदा स्पेनवरनं 111 लोकांचं गोविंदा पथक ठाण्याला येऊन थर रचणार आहेत. म्हणजे ज्यांनी जागतिक विक्रम केला, एक तर जागतिक विक्रम हा माझ्या संस्थेच्या नावाने आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, पण दुसरा जागतिक विक्रम जो आहे माझ्या पहिलेचा तो स्पेनच्या ह्या गोविंदा पथकाचा. आणि ते गोविंदा पथक 111 जणांचं येणार आहे आणि ठाण्यामध्ये थर रचणार आहे. ते नंतर गेट ऑफ इंडियाला वगैरे आम्हाला पूर्ण राज्यभर काही मोक्याच्या ठिकाणी त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत. कारण शेवटी परदेशातले पाहुणे आहेत तर त्यांचं स्वागत करणं, खेळाडू एवढे मोठ्या प्रमाणात येतात तर मी माझं कर्तव्य समजतो राज्याचा मंत्री म्हणून. परंतु 16 तारखेची तयारी मात्र जोरात आहे. ह्या वर्षी काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळा विक्रम करायचा आणि आमच्या गोविंदांना पूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशस्तरीय किंवा पूर्ण विश्वामध्ये त्याची परिचिती आली पाहिजे ह्या गोविंदा खेळाची, म्हणून प्रयत्न करतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आरोप झाले होते सकाळपासून रॅपिडोच्या स्पॉन्सरशिपवरून प्रो गोविंदाला जी स्पॉन्सरशिप मिळाली होती त्यावर प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जरी स्पॉन्सरशिप असली तरी देखील कारवाईला कुठेही मागे पुढे बघितलं गेलं नाही आहे. त्यामुळे कारवाई देखील आम्ही तितकीच केलेली आहे आणि सगळ्या डायरेक्टर्सवर आम्ही कारवाई केलेली असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.